आपल्याकडे असे हजारो एप्स्टीन, हजारो खरात हे समाजामध्ये फिरत आहेत. जे बाबा बुवा लोक आहेत त्याच्यातला मी तर आता 100% दावा करू शकतो की 99% बाबा बुवा लोक हे बोगस असतात. त्यांचे असेच धंदे असतात. त्यांचं बोटा अनामिकतेचं करंगळी कापणं आणि त्याच वेळेस तटकरींची करंगळी कापली जाणं आणि त्या दोघांनी एकच उत्तर देणं की आमचा बोट एका गाडीच्या दरवाजामध्ये अडकलं. हे सगळं त्यांच्या विरोधात जात आहे आणि त्यांनी या सगळ्या बाबाला मदत केलेली आहे. सरकारच खैरात करते अशोक खरात. हो, याच्यामध्ये आता असं दिसून येते की शासनाने 2017-18 मध्ये एक शासन आदेश काढला होता, पर्यटन विभागाचा होता. त्या पर्यटन विभागाने जवळपास 1,05,00,000 रुपये म्हणजे खरं तर ते शासकीय ज्या संस्था किंवा मंदिरं किंवा पर्यटन स्थळ आहेत त्याच्यासाठी होते. त्याच्याऐवजी हा निधी हा त्यांनी शनेश्वर मंदिर, ईशान्येश्वर मंदिर जे आता ज्याच्यावर आरोप होत आहे, ज्या खरातचं आहे ते, त्या मंदिरामध्ये सभामंडप बांधणं, पर्यटन आणखी काय काय शौचालय बांधणं वगैरे वगैरेसाठी 105 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातले 25 लाख रुपये त्या वर्षीच्या खर्चासाठी दिले आणि हे सगळं सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम करून द्यायचे होते. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की सरकारकडे मागणी करत होतो की ह्या जो बाबा आहे किंवा असे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची. इथं तर सरकारच त्याला मदत करताना आणि त्याला पैसे पुरवताना दिसतंय. हे सगळं भयानक आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी निदान लोकांचा विश्वास सरकारवर बसावा यासाठी वाटत असेल आणि अशा खरातसारखे बाबा उघडकीस यावेत असं वाटत असेल, त्यांना शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर याच्या जे दोषी आहेत त्यांचं पद, त्यांचा हुद्दा, त्यांची समाजातली प्रतिष्ठा हे न बघता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अजिबात नाही. त्यांच्या दृष्टीनं त्यांना वाटत असेल की हे प्रकरण थांबलंय, परंतु हे प्रकरण थांबलेलं नाही. त्यांच्या राजीनाम्यामुळे उलट त्यांना पूर्वी जे संरक्षण होतं ते संरक्षण निघून गेलेलं आहे. आता तरी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे, त्यांना अटकही झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की त्या जरी दावा करत असल्या की मला काही माहिती नव्हतं तरी तो दावा फोल आहे. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट सोडून देऊ, परंतु गेल्या मागील 1-1.5 वर्षामध्ये त्यांना सगळं काही माहिती होतं. त्यांचं बोटा अनामिकतेचं करंगळी कापणं आणि त्याच वेळेस तटकरींची करंगळी कापली जाणं आणि त्या दोघांनी एकच उत्तर देणं की आमचा बोट एका गाडीच्या दरवाजामध्ये अडकलं. हे सगळं त्यांच्या विरोधात जातं आहे आणि त्यांनी या सगळ्या बाबाला मदत केलेली आहे. इतकंच नाही तर नॉर्मली ज्या वेळेला ट्रस्ट किंवा संस्था स्थापन केल्या जातात त्यावेळेला समान विषयाची आवड असणारे लोक येतात, म्हणजे ज्याला लाईक माइंडेड पर्सन म्हणतात, आणि ते पर्सन मिळून हे एक ट्रस्ट स्थापन करत असतात. असा ट्रस्ट त्यांनी स्थापन झालेल्या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर सामील झाल्या. याचा अर्थ खरात आणि त्यांचे ते लाईक माइंडेड होते असा निघतो. शिवाय हे जे प्रकरण इतकी वर्षे चाललंय, 25 वर्ष, ते 2005 साली उघडकीला आलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत अनेक राजकीय नेते असतील, मंत्री असतील, प्रशासन असेल, त्यांनी त्या बाबाला प्रोत्साहन दिलं, त्याचं उदात्तीकरण केलं, त्याच्यापासून मिळणाऱ्या गोष्टींचा लाभ घेतला. त्याला म्हणजे आता त्याचं बांधकाम बेकायदा आहे, त्याचे सगळे धंदे चुकीचे आहे ते माहिती असताना कोणतीही चौकशी न करता त्याला अप्रोच रस्ता दिला, त्याच्या एवढा मोठा बंगला बांधू दिला. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या लोकांचं त्याच्याशी संगनमत होतं हे सिद्ध करतात. त्यामुळे या सगळ्यांना त्याच्यामध्ये दोषीही पकडले जावं, विशेषतः चाकणकर यांना सुद्धा, आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी. अरे एप्स्टीन फाईलसारखं करतात. त्याच्यापेक्षाही भयानक आहे मी असं म्हणेन, कारण एप्स्टीन हे मी त्याच्यात काळी जादू बघितली नाही. शिवाय एप्स्टीन हे तिकडे झालेले एकमेव प्रकरण होतं. आपल्याकडे असे हजारो एप्स्टीन, हजारो खरात हे समाजामध्ये फिरत आहेत. जे बाबा बुवा लोक आहेत त्याच्यातला मी तर आता 100% दावा करू शकतो की 99% बाबा बुवा लोक हे बोगस असतात. त्यांचे असेच धंदे असतात. एप्स्टीन फाईलमध्ये एप्स्टीन बरोबर ज्यांचे संबंध आले त्यांची चौकशी केली गेली, त्यांची नावं उघड केली गेली, ते लोकांसाठी जाहीर केलं गेलं. परंतु महाराष्ट्रात तसं होणार का? आत्तापर्यंत 25 वर्षात त्या बाबाच्या संपर्कात कोण कोण आलं, कुणी काही मदत केली आणि कशा पद्धतीने तो बाबा फोपवला, त्या सर्वांना लोकांच्या समोर आणणार का, हा खरा प्रश्न आहे. बाबावर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु जे काय आपल्या समाजात चाललंय त्याच्या तुलनेमध्ये हे
एक हिमनगाचं टोक आहे असं म्हणता येईल. अशा हजारो वावांना पकडण्याची जबाबदारी आपल्यावर, आपल्या मुख्यमंत्र्यांवर आणि पोलीस प्रशासनावर आहे.